अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना विविध तांत्रिक अडचणी आणि त्रुटींना सामोरं जावं लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथे संबंधित अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली। योजनेतील त्रुटी तातडीनं दूर करून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। राहुरी शहरातील जिल्हा बँकेच्या दादासाहेब तनपुरे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस तालुका सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, विविध राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा अधिकारी, जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी, विविध सहकारी सेवा संस्थांचे सचिव तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। बैठकीत कर्जमाफीसाठी अर्ज करताना येणाऱ्या त्रुटी, तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील विसंगती आणि लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या सर्व अडचणींचे तातडीनं निराकरण करून पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश आमदार तनपुरे यांनी दिले। यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, विजय तमनर, रवींद्र आढाव, ज्ञानेश्वर बाचकर, विलास गागरे, नारायण जाधव, गंगाधर तमनर, अशोक उहे, दिनकर पवार, विजय शेळके, सुनील आडसुळे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे। या संदर्भात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्यातल्या आज त्या संदर्भात जिल्हा सहकारी बँकेमध्ये एक बैठक आयोजित केली। आपले AR तालुक्याचे AR आणि तालुक्यातल्या जिल्हा सहकारी बँक आणि इतर नॅशनलाइज आणि खाजगी बँकेचे प्रतिनिधी देखील या बैठकीला आढावा बैठकीला उपस्थित होते। ज्या काही शेतकऱ्यांना इथं अडीअडचणी आल्या त्याच्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरती कसा मार्ग काढायचा याची सविस्तर चर्चा आज या बैठकीमध्ये झालेली आहे आणि एकंदरीत या कर्जमाफीचा राहुरी तालुक्याचा आढावा देखील आज घेण्यात आलेला आहे। तर 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे, क्रॉप लोन आहे, अशांना जी काही शासन त्यांचं कर्ज माफ करणार अशा शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। अजूनही ती पूर्ण दुसरी यादी देखील लागणार आहे। त्यामुळे ज्यांचं 2 लाखाच्या आत थकबाकीतलं कर्ज आहे आणि ज्यांचं नाव यादीत आलं नसेल यांचं दुसरी देखील अजून यादी लागणार आहे। ज्यांचं 2 लाखाच्या वरचं आहे आणि त्याची जी OTS आहे ती देखील प्रक्रिया पुढे नंतर लागणार आहे। आता जी प्रक्रिया चालू आहे ती 2 लाखाच्या आतलं जे पीक कर्ज माफ करायचं त्याच्याविषयी आहे। त्याच्याविषयी वेगवेगळ्या काही शंका कुशंका होत्या, त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये योग्य प्रकारे ही योजना राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कुठलाही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। काही शेतकऱ्यांची रक्कम कमी दिसते त्यामुळे त्यांच्यात गोंधळ निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना काही पैसे भरावे लागणार आहेत नाही। 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज असेल त्यांना एकही रुपया भरावा लागणार नाही। ज्यांनी नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँकांकडून किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे, जिल्हा मध्यवर्तीकडून नाही घेतलेलं, अशा लोकांच्या याच्यामध्ये थोड्या आकड्यांच्या तफावती लोकांना दिसतात। परंतु याच्यामध्ये ज्या तारखेला त्याचं कर्ज NPA झालं त्या तारखेपर्यंतचा भार हा सरकार उचलणार आहे आणि पुढचा सगळा भार हा ती बँक उचलणार आहे। त्यामुळं त्यांना समजा 1 लाख माझं कर्ज असेल थकबाकी, पण मला त्याच्यामध्ये दिसताना फक्त समजा 70,000 80,000 दिसत आहेत, तर ते तरी देखील काही घाबरण्याची काळजी नाही। ते सरकार आत्ता ही रक्कम भरणार आहे, उरलेली रक्कम ती नॅशनलाइज बँक देखील भरणार आहे। त्यामुळे हीच समस्या बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्याकडे आणली होती, त्याची देखील काही काळजी करण्याचं कारण नाही, कोणीही काळजी करण्याचं कारण नाही। जरी आता नॅशनलाइज बँकांची रक्कम छोटी दिसत असेल तरी देखील ती बाकीची रक्कम बँक स्वतः भरणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी करू नये। शेतकरी म्हणून आमची एवढीच मागणी आहे, जी 1/4/2019 ची तारीख ठेवलेली आहे ती तारखेचा ती तारीख काढून टाकली पाहिजे। सरसगट जे थकबाकीदार शेतकरी ते 19चा असो, 16चा असो, 15चा असो, जे काही शेतकरी थकबाकीदार असतील त्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा हा लाभ मिळाला पाहिजे। आणि दुसरा विषय राहिला, जो त्यांनी OTS शब्द घातलाय त्या OTS शब्दाच्या ऐवजी त्यांनी राईट ऑफ शब्द घातला पाहिजे। OTS जर घातला तर 1 टाइम सेटलमेंट, त्यामध्ये शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे आणि राईट ऑफ जर शब्द त्यांनी जर त्याच्या ऐवजी वापरला तर ते माफ केला असा शब्द होणार आहे आणि त्याच्यात त्यांचं सिबिल खराब होणार नाही। हे 2 शब्दात बदल केला पाहिजे शासनाने आणि याच्यासाठी आम्ही लवकरच एक शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन
एकनाथ शिंदे साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही लवकरात लवकर जाणार आहे. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.